पालकमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। बीडमध्ये अजित पवार यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलंय। दरम्यान अजित पवार यांनी काही सूचनाही केलेल्या आहेत, किंबहुना सूचना करण्यापेक्षा दादांनी कानच टोचलेले आहेत। चुकीच्या पद्धतीने काम केलं तर कारवाई होणार असा दादा दम भरतायत। अगदी थोड्याच वेळात बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीकरता पंकजा मुंडे, सुरेश धस, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडे। विकास, बीडचं राजकारण सध्या तापताना दिसतंय। वर्तमानपत्र उघडलं तर बीडचीच बातमी आहे। सतत आपल्याही चॅनलवर आपण सर पाहिलं तर सातत्यानं बीडचा मुद्दा गाजतोय, ज्याचा उल्लेख आज अजित पवार यांनी सुद्धा केलाय। बातम्यांमध्ये सध्या बीड फार चर्चेचं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर डीपीडीसीची आज बैठक होतीये। दादा बीडमध्ये पोहोचलेत आणि बीडमध्ये पोहोचताच दादांनी कान टोचलेत। माझा सत्कार करण्याकरता हार फुलं दिली जातात। या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती दिली जाते, संत महंतांच्या मूर्त्या दिल्या जातात, पण त्यांची शिकवण आचरणात आणा असं दादा म्हणतायत। आता चुकीला माफी नाहीये। निश्चित लागवीजी आपण या ठिकाणी पाहू शकतो की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याबरोबरच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत अजित पवार यांचा आज बीडचा दौरा आहे आणि याच बीड जिल्ह्याच्या आज दौऱ्यादरम्यान जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। आणि अचानक अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये हा बदल झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की शार्प 7:30 वाजता अजित पवार जे आहेत ते बीडमध्ये दाखल झाले आणि अचानक त्यांनी जे कार्यकर्ते आहेत, मुख्य पदाधिकारी आहेत, त्यांची तातडीची बैठक जी आहे ती या ठिकाणच्या पक्ष कार्यालयामध्ये बोलावली होती आणि याच पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार यांनी या संपूर्ण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। आणि मार्गदर्शन करताना अजित पवारांनी निश्चितच त्यांच्या खास शैलीतून या संपूर्ण कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे कान जे आहे ते टोचलेले आहेत। यात प्रामुख्याने उल्लेख जो आहे तो करावा लागेल, तो म्हणजे जे काही रिव्हॉल्वर घेऊन रील्स काढले जात आहेत सोशल माध्यमावरती, तसे रील्स हे खपून घेतले जाणार नाहीत असं देखील या ठिकाणी अजित पवारांनी उल्लेख केलेला आहे। खरं तर अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये अचानक हा बदल झालेला आहे, कारण की सध्या मी हेलिपॅडवरती उभा आहे, ज्या ठिकाणी अजित पवार पंकजा मुंडे यांच्या सोबत जे आहेत ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जाणार होते। मात्र तत्पूर्वी अजित पवारांनी आपल्या दौऱ्यामध्ये बदल केला आणि बदल केल्याच्या नंतर 7:30 वाजता, शार्प 7:30 वाजता अजित पवार बीडमध्ये दाखल झाले, कारण की संभाजीनगरवरनं अजित पवार बाय कार हे बीडमध्ये दाखल झाले। त्यांनी तातडीची ही बैठक घेतली। या बैठकीमध्ये काय काय झालं हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे। आता मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। साधारण शार्प 10:30 वाजता जे आहे या बैठकीला सुरुवात होईल। तत्पूर्वी जर पाहिलं तर जे लोकप्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। यात प्रामुख्याने उल्लेख म्हणजे तो करावा लागेल, या ठिकाणी अजित पवार, धनंजय मुंडे, त्याबरोबरच सुरेश धस आणि जे इथले विजयसिंह पंडित हे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, हे देखील या बैठकीला हजर झालेले आहे। पोलिसांचा विशेष असा तगडा बंदोबस्त या संपूर्ण ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि आजच्या या बैठकीतून निश्चितच खडाजंगी जी आहे ती पाहायला मिळू शकते, कारण की सुरेश धस यांनी ही बैठक होण्यापूर्वी काल पत्रकार परिषद घेतली आणि याच पत्रकार परिषदेमधनं एक कच्चा चिट्टा जो आहे तो समोर काढलेला आहे आणि याचमधनं मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जवळपास 71 कोटी रुपयांचे त्यांच्या मतदारसंघामध्ये जिल्हा नियोजन समितीचे जे काही कामं झालं होते ते बोगस झालं असा थेट आरोप जो आहे तो सुरेश धसांनी केला। त्यावरूनच आता या नियोजन समितीमध्ये निश्चितच खडाजंगी आपल्याला पाहायला मिळेल। सुरेश धस हे या ठिकाणी जे काही धनंजय मुंडे आहेत त्यांना धारेवरती धरण्याची शक्यता आहे आणि याची तक्रार जी आहे, याचं म्हणणं जे आहे ते अजित पवारांकडे सुरेश धस मांडणार आहेत। त्याबरोबर पंकजा मुंडे यांचा देखील प्रामुख्याने या संपूर्ण बैठकीमध्ये सहभाग असणार आहेत आणि थोड्याच वेळात आता पंकजा मुंडे त्या देखील इथे पोहोचतील आणि या नंतर त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। निश्चित त्यामुळे या बैठकीत नेमकं काय काय घडतंय तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेणार आहोतच। तुर्तास विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। दरम्यान बीडच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चर्चा व्हायला हवी असं आता खासदार सुप्रिया सुळे सुद्धा म्हणतायत। पाहूया आपण। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मी मागणी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आज ही मागणी करते। कारण का आज तिथे योगायोगाने तिथली डीपीडीसी आहे, हा पहिला मुद्दा। त्याच्यानंतर 51 दिवस फरार असलेली व्यक्ती आहे कुठे, अशी गायब कशी होऊ शकते, पोलीस यंत्रणा काय करते? आणि जोपर्यंत बीड आणि परभणी, सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही
आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.